नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने बाजारासारखे टेस्टी मोमोज बनवणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया अगदी टेस्टी मोमोजची रेसिपी. इथे मी एक मीडियम आकाराचा कोबी घेतलेला आहे, एक गाजर घेतलेला आहे. या सगळ्यांना आपण आता एकदम फाईन चॉप करून घ्यायचं, अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी हे सगळं रेडी करून घेतलेलं आहे. आपला कोबी वगैरे सगळं कापून झालेलं आहे. तर मी 1 चमचा मीठ टाकते याच्यामध्ये आणि हे चांगलं सगळं मिक्स करून घेते. मीठ हे सगळीकडे आपलं कोबीला लागलं पाहिजे, म्हणजे काय होतं की कोबीला पाणी सुटतं आणि कोबीमध्ये जो काही बॅक्टेरिया वगैरे काय असेल तो सुद्धा मरून जातो. हे असंच आपल्याला मिक्स करून एक 10 मिनिटं साईडला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण मोमोजसाठीचं जे बाहेरचं आवरण असतं तर ते बनवण्यासाठी आपण कणिक मळून घेऊया. आता आपल्याला थोडंसं पौष्टिक पद्धतीने बनवायचं आहे, म्हणून मी इथे काय केलेलं आहे की मी कणकेचा वापर म्हणजे गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. तर मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. अगदी बाहेरच्या प्रमाणे फक्त मैद्याच्या पिठामध्ये नाही बनवलेलं आहे. आपण थोडंसं पौष्टिक करतोय म्हणून आपण 2 वाट्या आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. थोडंसं 1 चमचा मीठ टाकून घेतलं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला आता हे मळून घ्यायचं आहे. हे बघा, हे अशा प्रकारे आपलं पीठ सगळं मळून झालेलं आहे. आता आपले फिलिंग्स बघूया. ही आपली जी कोबी पासून तयार केलेली फिलिंग आहे आपली मोमोसाठीची, याला एकदम छान पाणी सुटलेलं आहे. तर हे सगळं मिश्रण जे आहे ते मी एकत्रित करून आता चांगलं पिळून घेणार आहे, कारण की याच्यामध्ये जे सगळं पाणी आहे ते सगळं निघालं पाहिजे. आपल्याला सगळं काही पिळून घ्यायचं आणि हे अशा प्रकारे बघा, हे आपलं मोमोजचं जे फिलिंग आहे हे आपलं तयार होतं. हे सगळं बाकीचं राहिलेलं सुद्धा मी फिलिंग चांगलं पिळून घेते, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी काढून टाकूया. याच्यामुळे काय होतं की आपलं मोमोज जे आहेत, जर समजा थोडंफार पाणी राहिलं तर मोमोज पचपचीत होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण सगळं पाणी काढून टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता मी हे 1 चमचा आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे. आता आपण याच्यामध्ये एक मस्त असं आणखीन एक इन्ग्रेडियंट टाकणार आहे सगळ्यांच्या आवडीचं, ते म्हणजे मस्त असं चीज. चीज टाकल्यामुळे ना लहान मुलांना हे खूपच आवडतं, म्हणजे चीजमुळे अशी छान अशी वेगळी टेस्ट येते. लहान मुलांच्या अगदी आवडीचं असतं हे. आता मी इथे भरपूर सारं चीज टाकलेलं आहे आणि हे आता सगळं मी छान मिक्स करून घेते, म्हणजे आपलं फायनली आपली मोमोज साठीचं जे फिलिंग आहे ते तयार होईल. हे अशा प्रकारे तुम्ही मोमोज घरच्या घरी करून बघा. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच हे मोमोज आवडतील. हे बघा, आता अशा प्रकारे आपलं हे सगळं हे तयार झालेलं आहे. पीठ आपलं भिजून 10 मिनिटं ठेवलं होतं ते सुद्धा तयार झालेलं आहे. तर इथे पिठाचा मी अगदी मोठा गोळा घेतलेला आहे. जसं पोळी लाटतो आपण तसं मोठा गोळा घेऊन आपण एक मोठी पोळीच लाटायला घेणार आहोत. मी छोटे छोटे गोळे घेऊन असे छोट्या छोट्या पुऱ्या लाटत बसणार नाहीये. मी एक मोठा पोळीसाठी गोळा घेऊन एक मोठी पोळीच लाटणार आहे आणि मग त्याच्यापासून आपण मग छोट्या छोट्या पुऱ्या तयार करणार आहोत वाटीच्या आकारात, वाटीच्या साह्याने. हे बघा, हे अशा प्रकारे एक मोठी पोळी आपण लाटून घेऊया. हे बघा, असं आपली पोळी आता लाटून झालेली आहे आणि आता मी वाटीच्या साह्याने ह्याचे छोट्या छोट्या अशा पुऱ्या करून घेते. हे बघा, हे अशा प्रकारे आपण ह्या अशा आपल्या छोट्या छोट्या पुऱ्या करून झालेल्या आहेत. हे असेच बाकीच्या सगळ्या पिठाच्या सुद्धा आपण आपल्याला सगळ्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि मग आपण आता मोमोजला सुरुवात करणार आहोत. हे बघा, सगळ्या आपल्या पुऱ्या आता तयार झालेल्या आहेत. आता आपलं सगळं साहित्य रेडी झालेलं आहे. आता आपल्याला फक्त मोमोजला आता शेप द्यायचा आहे. इथे मी तुम्हाला 2 प्रकारचे मोमोजचे शेप दाखवणार आहे, तर ते तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला
जो कुठला इझी वे वाटेल त्याप्रमाणे तुम्ही मोमोज बनवू शकता. तर हे पहिल्या प्रकारचं मी दाखवते. असं पुरीमध्ये थोडस आपलं हे स्टफिंग घ्यायचं आहे, मध्ये प्रेस करून साईडने, दोन्ही साईडने मध्ये प्रेस करत जायचं आहे. असंच हे पुढे पुढे सरकवत जायचं आहे आणि हे अशा प्रकारे आपलं हे एक मोमोजचं शेप तयार होत. हे बघा, हे अशा प्रकारे आपण बनवून घ्यायचं आहे. असेच मी बाकीचे मोमोज सुद्धा बनवून घेते. मोमोजच्या फिलिंग मध्ये आपण बऱ्याच प्रमाणात भाज्या वगैरे वापरतो. आता इथे मी फक्त कोबी आणि गाजरच वापरलेला आहे, कारण की कधी कधी लहान मुलांना अगदी खूप भाज्या सुद्धा आवडत नाहीत, त्याच्यामुळे मी फक्त कोबी आणि गाजर वापरलाय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर भाज्या सुद्धा वापरू शकता याच्यामध्ये, तर त्याच्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता फिलिंग. भाज्यांमुळे काय होतं की तुम्हाला भरपूर प्रमाणात फायबर सुद्धा मिळणार आहे, त्यामुळे तसं बघायला गेलं तर मोमोज हे आपल्याला पौष्टिकच होणार आहेत. इथे मी आता तुम्हाला आणखीन एक शेप करून दाखवते मोमोजचा. हा अगदी इझी वेने तयार होतो. अगदी सोपं पद्धतीचं दाखवते मी तुम्हाला. हे बघा, ह्याचे एका साईडने अशा छोट्या छोट्या प्लेट्स पाडत जायचं. एका साईडने पूर्ण अशा प्लेट्स पाडायच्या आणि समोरची जी राहिलेली साईड आहे ती त्याच्यावरती चिपकवून घ्यायची. हा अगदी सोप्या पद्धतीने हा अशा प्रकारे पण तुम्ही मोमोचा शेप देऊ शकता. हा बघा, असं एक तयार झालेला आपला शेप. हे आता सगळे मोमोज आपण तयार करून झालेले आहेत, तर आता आपण यांना वाफवून घेऊया. हे बघा, आता इथे मी एका टोपामध्ये आधीच थोडस पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता आपण हे मोमोज आपले सगळे वाफवण्यासाठी याच्यावरती ठेवलेले आहेत. झाकण मारून ठेवूया आणि एक 10 मिनिटं तरी आपण याला फास्ट गॅसवर चांगली वाफ देऊया. आता बघा, आपण 10 मिनिटांनी आपण बघितलंय तर छान अशी स्टीम लागलेली याला, मस्त वाफ बाहेर येते, म्हणजे आपले हे मोमोज अगदी छान शिजलेले आहेत. असं छान असं व्यवस्थित आपण प्लेटिंग करून घेऊया. मस्त अशी शेजवान चटणी सोबत आपण खायला देऊ शकतो याला. आता आपल्याशी मस्त असे हे गरमागरम मस्त मोमोज तयार झालेले आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरी करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंटमध्ये कळवा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सविताज होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.